नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपण हिच्याशी आणि हिच्या नवऱ्याशी याआधी बोललोय दिल के करीब अग्ग आणि आहोमध्ये. तेव्हा या दोघांच्या एकत्र प्रवासाबद्दल आपण जाणून घेतलंय आणि आता तिचं आयुष्य, तिचं जगणं आपण आज तिच्याकडून जाणून घेणार आहोत. भेटणार आहोत माझ्या लाडक्या समिधा गुरुला. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब. थँक्यू सो मच. पुन्हा आल्यानंतर मला तेवढीच मजा येणार याची मला खात्री आणि मला खूप बरं वाटतंय पुन्हा एकदा भेटून. वा, थँक्यू. सेम हिअर. थँक्यू. बरं, सगळ्यात आधी मला तुला विचारायचं, निसर्ग हर्ब्स हे ही सगळी प्रॉडक्ट्स तुला गेल्या वेळेस दिली होती. हो, करेक्ट. हां, तर ती प्रॉडक्ट्स मी सुद्धा वापरते. आय थिंक ब्रिलियंट आहेत ती. तर त्याचं आणखीन एक तुला हॅम्पर मला द्यायचं आहे. हे जे काही आल्या आल्या गिफ्ट आहे. बरं, ती प्रथा थोडीशी आम्ही म्हणजे वेगळी केलेली आहे. सो आल्या आल्या गिफ्ट्स नसतात, पण तुला निसर्ग हर्ब्स मला आल्या आल्या द्यायचंच होतं कारण आय एम इन लव्ह विथ युअर स्किन. थँक्यू. असं पहिल्यांदा कोणीतरी म्हटलं त्यामुळे चल काहीतरी काय असं खूप छान नाहीये, पण येस, काळजी घेते त्याच्यामुळे आता घ्यावीच लागते वयोमानानुसार. पण ते अरे बापरे, हे तू पण ते गरजेचं आहे. आपण मेकअप करतो खूप, त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे. येस येस. सो ॲज यू नो, निसर्ग हर्ब्स डॉक्टर आरती सोमणचा ब्रँड आहे आणि 100% हर्बल प्रोडक्ट्स आहेत. सो नीम त्रिफळा टूथपेस्ट एक आहे त्यांची. थँक्यू सो मच. यांचे बॉडी ऑइल मी वापरलंय मागच्या वेळेला. इट वॉज व्हेरी गुड. ओ वाव. बॉडी ऑइल आहे. येस. त्यानंतर हर्बल सोप आहे. थँक्यू सो मच. बॉडी स्क्रब आणि फेस स्क्रब आहे. उठणं आहे हे. बरं, वा. हे वापरणार आणि लगेच पुढच्या इंटरव्ह्यूला सांगणार. येस. आणि या गोळ्या आहेत. बरं. 100% हर्बल आहेत. सेफ आहेत. बॅकोझेन म्हणून. ओके. मी स्वतः वापरते. खूप छान वाटतं, शांत वाटतं आणि फोकस सुद्धा चांगला होतो आहे. मी नक्की ट्राय करते. येस. थँक्यू. आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे, संदीपा पाटील, आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे वेदवी नॅचरल्स. वाव. शॅम्पू आहे. ओ वाव. आय थिंक हा कंडिशनर आहे. थँक्यू. ती स्वतः ना सायंटिस्ट आहे अगं, आणि तिने बनाना एक्स्ट्रॅक्ट आणि शिया बटरचं एक भन्नाट कॉम्बिनेशन केलंय. वा. मी हे नक्की वापरून पाहते आणि सांगते कसं आहे. येस प्लीज. हो हो हो. थँक्यू. आणि हे सगळ्या एज ग्रुपसाठी आहे. वाव. स्त्री पुरुष वापरू शकतात. सो मला असं वाटतं तुम्ही तिघही जण हे वापरू शकाल. नक्की नक्की वापरते आणि मला तर काय गरज आहेच. येस. थँक्यू सो मच. सो सगळ्यात आधी मला तुला विचारायचं की तू, आई, वडील, बहीण सगळे कलाक्षेत्रात. हो. सो हा वारसा आहे का फक्त तुमच्या कुटुंबात आहे? वारसा असं नाही म्हणणार, कारण मी म्हणजे आजी आजोबा किंवा हे कुणीच ह्या क्षेत्रात नव्हते. कारण ते शेती करणारे किंवा वाडेगावचं आमचं वरुड गाव आहे नागपूरच्या जवळ, तिथले देशपांडे होते. त्यामुळे मला वाटत नाही की कुणी त्या क्षेत्रात तेव्हा असेल. पण माझे बाबा लेखक होते, माझे बाबा प्रोड्युसर होते आणि दिग्दर्शक होते. त्यामुळे मला असं वाटतं की तो वारसा मी बाबांपासून बघितलेला आहे. आणि आई माझी अभिनेत्री आहे, माझी आई कथ्थक अलंकार आहे, आणि मग तिच्याकडनं ताई, मी, हे असं पुढे सुरू झालंय. सो मी वारसा असं पिढीजात म्हणणार नाही, पण आईबाबांकडनं निश्चित ते आमच्यापर्यंत आलंय. आणि आता ते आमच्या मुलांमध्ये जात आहे की नाही माहिती नाही. अजूनपर्यंत कळलं नाहीये. इंटरेस्ट आहे पण अजून माहिती नाहीये. करिअर कसं होणार आहे माहिती नाहीये. पण हा वारसा मला असं वाटतं आईबाबांपासून सुरू आहे. अच्छा. आणि लहानपण कुठे गेलं तुझं? लहानपण माझं नागपूर. मी बॉर्न अँड ब्रॉट अप इन नागपूर आहे. आणि नागपूर शहरामध्ये काय म्हणूया एका साधारण कुटुंबात जन्माला आलेली आहे. आणि तेव्हा माहिती नव्हतं की आपल्याला ह्या क्षेत्रात यायचंय नाही यायचंय. अत्यंत साधारण जीवन जगणारी अशी मी मुलगी होते.
आणि आता जी तुमच्या समोर इथे बसली आहे ती मला असं वाटतं की 360 डिग्री चेंज झालेली समिधा आहे आत्ता. कारण माझं सगळं आयुष्य नागपूरला गेलं. म्हणजे वयाच्या 25व्या वर्षीपर्यंत मी नागपूरलाच होते. माझं शालेय शिक्षण, माझं कॉलेज, माझं सगळं नाटक, थिएटर वगैरे हे सगळं मी नागपुरातनं केलंय, नागपुरातनं शिकले. त्याच्यामुळे माझं सगळं रूट, सगळं मुळं सगळी नागपुरात रुजली आहेत. आणि तू कशी होतीस लहानपणी? मी खरं सांगू, आत्ता तुला ही जी दिसते, जसं मी म्हटलं की ही 360 डिग्री बदललेली आहे. नागपुरातली समिधा म्हणशील ना तर अत्यंत बोळी मुलगी होती, जिला काहीही येत नव्हतं, जिला अभ्यासाव्यतिरिक्त तर काहीच येत नव्हतं. मी अत्यंत अभ्यासू मुलगी होते आणि खूप घाबरट, बोलताही यायचं नाही. आणि आई आणि ताई या दोघी खूप उत्तम नृत्यांगना आहेत, तर त्या शिकवायच्या म्हणून कंटाळा करत डान्स शिकले, म्हणजे कथ्थक आईकडनं शिकले. आणि त्यावेळेला शाळेत असताना आई जबरदस्ती मोनो ऍक्टिंग स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावायची आणि मग तेव्हा नाटकाचे प्रवेश बसवून घ्यायची. तर तेव्हा ते रडत कुथत मी करायचे. मग तेव्हा त्यात इंटरेस्ट होता का नव्हता तेवढी अक्कलच नव्हती मला, पण मला अभ्यास करायचा होता. आणि अत्यंत अभ्यासू असल्यामुळे मी ते 24/7 पुस्तकातच असायचे तेव्हा. म्हणजे आवाज माझा घरात नव्हताच. त्याच्यामुळे समिधा या क्षेत्रात जाईल किंवा समिधा इतकं बोलेल हे मला असं वाटतं हे कुणालाही स्वप्नातही वाटलं नसेल किंवा ते मलाही वाटलं नव्हतं. पण डेफिनेटली वयाच्या 25व्या वर्षापर्यंत मी तशी होते. म्हणजे मी असं नाही म्हणणार की मी कॉलेजमध्ये असताना चेंज झाले, तर नाही, मी कॉलेजमध्ये पण तशीच होते. मला खूप वेळ लागला स्वतःला बदलायला. पण मुंबईसारख्या शहरात आल्यानंतर, या क्षेत्रात उडी मारल्यानंतर मग मी या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या किंवा त्या झाल्या आपोआप. आणि आताचं हे व्हर्जन 2.0 व्हर्जन जे तुम्हाला दिसतंय ते जरा वेगळं आहे आणि आय थिंक बेटर आहे. म्हणजे तशीच मी राहिले असते तर कदाचित तेवढी सक्सेसफुल झाले असते नसते मला माहिती नाही. पण नव्याने मी मला गवसले असं मला म्हणता येईल मुंबईत आल्यावर, या क्षेत्रात आल्यावर. सो आय एम हॅपी विथ माय सेल्फ नाऊ. बरं, या क्षेत्रात येण्याचं कारण काय, किंवा तुला कधी असं वाटलं की अभिनय क्षेत्रात आपलं काहीतरी होऊ शकेल, किंवा तुला कधी इंटरेस्ट आला? मी खरं सांगू, इंटरेस्ट या क्षेत्रात होता की नाही मला तेवढी अक्कलच नव्हती. आई, नेमकं काय झालं? आई नाटकाचं ते प्रवेश बसवून द्यायची, तेव्हा मी खूप छान छान मोनो ऍक्टिंग स्पर्धेत भाग घेऊन नंबरही मिळवायचे. मग कौंतेयाचा प्रवेश असेल किंवा मोठे मोठे प्रवेश तेव्हा आईनी बसवून दिले, ययाती देवयानीचा असेल, तेव्हा ते सगळं बोलायची. पण हे काय आहे किंवा ह्यात काहीतरी फार भारी पुढे करता येईल वगैरे ह्याची काहीही सुतराम कल्पना नव्हती. त्याच्यानंतर अभिजित, म्हणजे माझा नवरा, ज्याला तू भेटलीच आहेस, तो माझ्याबरोबर लहानपणापासून 4थी-5वीपासून आम्ही एकत्र मित्र आहोत. तर तो बालनाटक करायचा. मग बालनाटक तो करायचा म्हटल्यानंतर तो मलाही घेऊन जायचा सोबत मैत्रीण म्हणून. आणि मग आमच्या नागपुरात संस्था जी होती त्याच्यामध्ये आम्ही काम करायचो बालनाटकात. आणि मग तिथे टाइमपास म्हणूनच मी काम करायचे. म्हणजे अभ्यास नसताना, परीक्षा नसताना, उन्हाळ्यामध्ये अशी शिबिरं कर, नाटकात काम कर. आणि मग हळूहळू राज्यनाट्य स्पर्धा, मग त्या एकांकिका, मग त्याच्यातलं पॅशन, हे हळूहळू कळायला लागलं. आवडत होतं, पण डेफिनेटली मी विचार केला नव्हता की मी यात करिअर करेन. कारण मला खूप फ्रँकली मला एकतर पोलीस ऑफिसर व्हायचं होतं किंवा डॉक्टर व्हायचं होतं, म्हणजे काहीतरी भारी व्हायचं होतं त्यातल्या त्यात. पण तेवढा अभ्यास झेपणार नव्हता. आणि फ्रँकली त्यावेळेला इकॉनॉमिकल कंडिशन पण तेवढी नव्हती की मी डॉक्टर होण्यासाठी किंवा मी पोलीस ऑफिसर होण्यासाठी तेवढा खर्च करता येईल. मग त्यावेळेला सायन्स, BSc मायक्रोबायोलॉजी मी केलं. पण ह्या सगळ्यामध्ये नाटक हे ना आपोआप सुरू होतं. म्हणजे मी ते कुठेही ठरवून केलं नाही. मग एका पॉइंटला मी ते थांबवलंही अभ्यासामुळे 10वी-12वी असताना. पण पुन्हा अभिजितच्या नाटकामध्ये त्याला हिरोईन मिळाली नाही म्हणून मग घरी येऊन त्याने आईला विचारलं की मला समिधाला घेऊन जावं लागेल, कारण माझ्या नाटकामध्ये असा असा रोल आहे, मेन रोल आहे, तो करावाच लागेल. मग तेव्हा म्हटलं बरं ठीक आहे, चल करूया असं म्हणून पुन्हा एकदा मी कॉलेजमध्ये असताना नाटकात प्रवेश केला. आणि तेव्हा ते कळतच नव्हतं की हे आपल्याला आवडतंय. ते एक मी मजा म्हणून करत होते, पण 100% करत होते. पण त्या दरम्यान अभ्यास सुरू होता. BSc मायक्रोबायोलॉजी केलं.
मग ते झाल्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये अभिजितच्या पुन्हा एकदा त्याला हिरोईनची गरज पडली, तर त्याच्यात ॲडिशनल BA इंग्लिश लिटरेचरसाठी मी ॲडमिशन घेतली, का तर ह्याच्या नाटकात काम करता यावं म्हणून. आणि मग तेव्हा मी BA पण केलं, ॲडिशनल BA इंग्लिश लिटरेचर केलं, पण तेव्हाही अभ्यासासाठी केलं, नाटकासाठी नाही. पण मग हळूहळू ते असं लक्षात आलं की हे आपल्याला जमतंय, हे आपल्याला आवडतंय, पण तरी करिअर नव्हतं. मी नंतर ॲज अ टीचर म्हणून नोकरी करत होते. मी 8वी 9वी 10वीला बायोलॉजी केमिस्ट्री शिकवत होते. आणि मग असं वाटलं की आपण हेच क्षेत्र करूया, टीचिंग करूया किंवा नोकरी करूया, कारण UPSC MPSC पास होईल एवढा अभ्यास तर काही शक्य नव्हता. पण खूप असं फॅसिनेशन होतं पोलीस व्हायचं, पण ते काही झेपलं नाही. मग आपण टीचर होऊया असं म्हणून मी टीचर झाले. पण जेव्हा मी मुंबईत आले अभिजित बरोबर लग्न होऊन, तेव्हा मी इथे नोकरी करण्यासाठी धडपड करत होते, कुठल्या तरी कोचिंग क्लासमध्ये वगैरे शिकवायला. तेव्हा तो मला म्हणाला की तू केलायस ना अभिनय, तुला येतो, तुझ्यात ते उपजत आहे, मे बी ते आई वडिलांकडनं मिळालेला वारसा आहे, करून बघ, नाही जमलं तर मग नोकरी कर. म्हटलं ठीक आहे. असं म्हणून मी एक जनरल एक गाणे तुमचे आमचेचा असं एक ऑडिशन होती का इंटरव्ह्यू होता काहीतरी दिलं, आणि आय गॉट सिलेक्टेड. आणि फ्रॉम दॅट डे टू आज आत्तापर्यंत ते आपोआप क्षेत्रात आले मी. म्हणजे आपण म्हणतो ना की मी नाही निवडलं क्षेत्र, त्या क्षेत्राने मला निवडलं आणि असं ओढून घेतलं. आणि डेफिनेटली त्याच्यात सगळ्यात मोठा हात अभिजितचा आहे, कारण त्यांनी मला ही जाणीव करून दिली नसती आणि ढकललं नसतं तर मी नसते आले कदाचित. तू म्हणालीस तसे लहानपणापासून नाटकाचे संस्कार घडले. हो, पण तुला आत्ता मागे वळून बघताना असं कधी वाटतं की प्रशिक्षण घ्यायला पाहिजे होतं अभिनयाचं? निश्चित वाटतं, आता वाटतं. कारण जसं मी म्हणाले की तेव्हा अजिबातच अक्कल नव्हती या सगळ्या गोष्टींची. आणि तेव्हा फक्त काय करतात अभ्यासात तर सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, आणि आपला इंटरेस्ट आहे डॉक्टर बिक्टर होण्यात तर मग सायन्स, मग सायन्समध्ये मायक्रोबायोलॉजी, बायोटेक हेच माहिती होतं. आपण याच्या प्रशिक्षण घेऊ शकतो, या गोष्टीचा आपण अभ्यास करू शकतो, हे काहीही माहिती नव्हतं तेव्हा, किंवा त्याचा विचारच केला नव्हता. कारण आपण म्हणतो ना त्या वाटेला जायचंच नाही तर कशाला बघायचंय. त्याच्यामुळे मी कधी कोणाला विचारलंही नाही. कारण आमच्या इकडे पण मास्टर ऑफ फाईन आर्ट्सचं कॉलेज आहे, MFAचं कॉलेज आहे, तिथेही मी कधी विचारलं नाही. अभिजितला NSD करायचं होतं, त्यावेळेला तो NSD मध्ये गेला होता आणि त्याने NSDची एक्झाम दिली होती. त्यावेळेलाही मला असं वाटलं की अच्छा हा कुठे जातोय, दिल्लीला जाऊन शिकणार आहे काय, तर अभिनय किंवा काय, हे काही तेव्हा माहितीच नव्हतं मला. पण जेव्हा आता मी मागे वळून पाहते तेव्हा असं वाटतं की हो, म्हणजे मी जर त्यात शिकले असते कदाचित, ते क्षेत्र म्हणून मी सिरियसली घेतलं असतं तेव्हा, तर आज गोष्टी वेगळ्या असत्या. किंवा आपण म्हणतो तसं तुमचं नशीब पण तुम्हाला कुठे कधीतरी घेऊन जातं, हे कळत नाही, आणि ते नशिबाने ते आलंच माझ्या पदरात. पण डेफिनेटली शिक्षण घ्यायचं राहून गेलं त्या बाबतीत ह्याची खंत आहे. तू आत्ता म्हणालीस की तुझ्या नवऱ्याचा, अभिजितचा सपोर्ट तुला वाटतो, भासतो या क्षेत्रात. बहिणीचा सुद्धा वाटतो का? आणि खूप तुझं आणि तिचं इक्वेशन कसं? तिचं आणि माझं इक्वेशन बहिणीपेक्षा मी म्हणेल आई मुलीचं जास्त आहे. कारण जसं मी म्हटलं तसं आई लहानपणापासनं नाटकात काम करत होती. माझी आई झाडेपट्टी रंगभूमी करत होती नागपुरात असताना, आणि त्यावेळेला घर चालवणं हे आम्ही तिचं बघूनच शिकलो. म्हणजे करिअर करणं, घर चालवणं, एकत्र 2 मुली सांभाळणं, हे तिचं बघून आम्ही शिकलो आहे. आणि ते करत असताना आई नव्हती तेवढं सांगायला की काय झालं आज, शाळेत काय झालं आज, हे काय झालं. तर त्यावेळेला ताई ही माझी आई होती की तिने ती सगळी जबाबदारी घेतली होती. मग मी काय घालायचं, मी काय, आधी ओळख करून दे ना प्रेक्षकांना. माझी बहीण मृणाल देशपांडे जी अभिनेत्री आहे, तुम्ही अनेक सिरियल्समधनं, सिनेमांमधनं तिला बघितलं आहे, आणि ती माझी सख्खी बहीण आहे. बऱ्याच जणांना माहिती नाही, पण आज या निमित्ताने माहिती होईल. सो मृणाल देशपांडे जी आता प्रोड्युसर चंद्रकांत लोकरे माहिती आहे, त्यांच्याशी तिचं लग्न झालंय. सो आता मुंबईत स्थायिक आहे दोघे. सो ती माझ्या आईसारखी होती मला, आणि आहे अजूनही. तर ते थोडंसं ताईचं इक्वेशन नव्हतं, थोडं दादा टाईप्स होतं, कारण ती आमच्या घरातला मुलगाच होती. आणि मी म्हटलं तसं मी बुळी, त्याच्यामुळे मला तर काहीच येत नव्हतं. त्याच्यामुळे ती आमच्या घरातला दादा, आणि माझ्यावरती सगळा कंट्रोल. सो मी कुठलं कॉलेज निवडायचं, मी कुठला ड्रेस घालायचा, मी कोणाशी मैत्री ठेवायची, मी कोणाशी बोलायचं, माझ्याकडे कोणी बघायचं, किंवा हे सगळं ताई ठरवत होती. त्यामुळे म्हणजे अगदी मला कॉलेजमध्ये मी जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा मी तुला सांगते, मी माझ्या घरापासून इथेच माझी शाळा असल्यामुळे
मी त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर पण कधी गेले नव्हते. मी इतकी मंद होते. त्याच्यामुळे माझं कॉलेज नागपूरचं लेडी अमृतबाई डागाल LAD कॉलेज आपण ज्याला म्हणतो, ते तेव्हाचं मॉड कॉलेज होतं. मी तेव्हा अशी सलवार कमीज, अशी ओढणी, टिकली, बांगड्या वगैरे असं घालून, जे मला अजूनही आवडतं, अशी मी होते. आणि त्यावेळेला त्या कॉलेजमध्ये मुली स्कर्ट बीट घालून यायच्या. मला असं व्हायचं की हे कुठे आलोय आपण आणि हे आपल्याला झेपणार नाही. तर तिथे मला ताई सोडायला यायची. ती महिनाभर मला कॉलेजला सोडायला आली, महिनाभर मला घ्यायला आली सायकलवर. 14 किलोमीटर आम्ही सायकलनी जायचो, 14 किलोमीटर सायकलनी यायचो. बापरे. सो असं ते सगळं तिने केलं. सो शी वॉज ऑलवेज लाईक अ मदर फॉर मी. आणि मुंबईत आल्यानंतर तू म्हणलीस तसं इथे पण तीच होती, कारण सगळ्यात पहिले करिअर करायला ती आली होती. आणि ती आल्यामुळे तेव्हा मी असं ठरवलं होतं की मला इथे जायचं नाहीये, कारण तिने खूप स्ट्रगल केलं मुंबईत येऊन. कारण त्यावेळेला मुंबईत आमचं कोणीच नव्हतं. आणि मुंबईसारखं शहर जिथे आपण मायानगरीच म्हणतो, तर तेव्हा ते तसंच सगळं दृश्य होतं डोळ्यासमोर. आणि तिला इथे आल्यानंतर करावा लागणारा स्ट्रगल, आपण म्हणतो तसं टिपिकल फिल्मी वडापाव खाऊन राहणं, राहायला जागा शोधणं, हे सगळं मी पाहिलं होतं. आणि मला असं झालं होतं की मला नाही करायचं हे मला नाही झेपणार. कारण तोपर्यंत मी अशी पॅम्पर्ड नाही म्हणता येणार, पण थोडी कवचात होते, थोडी शेलमध्ये होते, सगळ्यांच्या प्रोटेक्टेड होते. म्हटलं मला नाही करायचं हे, असं मी तेव्हा तिला बघून ठरवलं होतं. पण ती खूपच डेअरिंगबाज होती आणि तिने ते इथे येऊन केलं. आणि मग मी मुंबईत जेव्हा आले तेव्हा इथे पण ते एक आईचं कर्तव्य तिने केलं, कारण मी तिच्याच घरी राहत होते. सो अनेक महिने मला पुढचं माझं करिअर होईपर्यंत मी तिच्याच छोट्याशा वन रूम किचनमध्ये मी तिथेच तिच्याचकडे पडीक असायचे. त्याच्यामुळे तिने मला आईसारखंच सांभाळलंय. सो असं ताई आणि हे नातंच नाहीये, ते असं एक आई मुलगीवालं नातं आहे. म्हणजे तिची पहिली मुलगी मी आहे असं म्हटलं तरी चालेल. अच्छा. सो मुंबईत यायची भीती होती, तर मुंबईची भीती वाटू शकते, म्हणजे मला कळणार नाही ग ते. कारण मुंबईतलीच आहे, तर मला ते कळणार नाही. पण हे मी खूप लोकांकडून ऐकलंय. आणि मग मला तुला असं विचारायचं की मुंबईत आल्यानंतर मुंबईने तुला दिलेला पहिला धडा कोणता? खरं तर मी जे काही आतापर्यंत शिकले ते मुंबईकडनंच शिकले असं म्हटलं तरी चालेल. कारण नागपूर हे अत्यंत वेगळं शहर आहे. ओव्हरऑलच सगळ्या राहणीमान किंवा विचारसरणीच्या दृष्टीने किंवा काम करण्याच्या दृष्टीने किंवा आपण काय म्हणतो पेस ऑफ लाईफ, तिथे खूप निवांतपणा आहे. इथे आल्यानंतर ज्या वेळेला पहिली गोष्ट मला काही कळली असेल तर तुझं तुला करायचंय, ही पहिली गोष्ट मला कळली. म्हणजे जे मी म्हटलं की मी जिथे प्रोटेक्टेड होते तिथे आपली फॅमिली आहे. उद्या म्हणजे मला काही झालं, मी फार धडपडी असल्यामुळे रस्त्यावर 100दा मी पडायचे, पण एका फोनवर माझे 10 मित्र मैत्रिणी यायचे, आई बाबा किंवा ताई, हे सगळेच ना होते माझ्यासाठी, अजूनही आहेत. पण मला इथे आल्यानंतर जेव्हा मी माझ्या कामासाठी बाहेर पडले त्यावेळेला मला लक्षात आलं की नाही, हे तुझं तुला करायचंय. आणि ते म्हणजे आपण म्हणतो ना, मी पण माझं शोधणं जे होतं ते मुंबईने मला शिकवलं की मी स्वतःला शोधू शकले, मी कणखर होऊ शकले. कारण मी पहिल्यांदा ट्रेनचा प्रवास नंतर मी गाणे तुमचे आमचे करायला मी हैदराबादला जात होते. आणि मी म्हटलं तसं मी माझ्या घरापासून शाळेपर्यंतची पण लक्ष्मण रेषा पार केली नव्हती. 5 मिनिटावर शाळा. तर हे सगळं ट्रेनचा प्रवास पण मी तेव्हा पहिल्यांदा केला होता. आणि बाहेर एकटीने. आणि मी एकटीने जाताना मी भयंकर रडले होते. मला असं झालं होतं की मी हैदराबादला चालले एकटी, मी नाही आले परत तर, किंवा मला कोणी पळवून नेलं तर, किंवा माझं सामान चोरीला गेलं तर, म्हणजे व्हॉटेवर काही कल्पना डोक्यात येत होत्या. आणि त्यावेळेला हैदराबादच्या ट्रेनमध्ये आपण म्हणतो तसं काही वात्रट मुलांचे अनुभव येणं किंवा एकटीने प्रवास करताना घ्यायची खबरदारी किंवा तिथे गेल्यानंतर वेगळीच भाषा, तिथे सगळा संबंध तेलुगू लोकांचा जास्त पगडा हैदराबादच्या फिल्म सिटीमध्ये होता. आणि तिथे आपल्याला तर कुठली सिरियल मी तेव्हा गाणे तुमचे आमचे अँकरिंग शो करायचे, लाईव्ह टेलिकास्ट. सॉरी हैदराबादला व्हायचं. करेक्ट. तेव्हा रामोजी फिल्म सिटीला. तर त्यांची भाषा वेगळी, माझी भाषा वेगळी. इथे आपल्याला आतापर्यंत मी बोलत नव्हते आणि आता अचानक एका वेगळ्याच 4 लोकांशी मी हँडल करतेय. तर हे सगळं ना एक एक पायरीवर मला हे सगळे धडे मिळत गेले की कोणाशी कसं वागायचं आणि बोलायचं.
आपल्याला त्रास होत असेल तरी बोलायचं, आपल्याला आवडलं असेल तरी बोलायचं, आपल्याला हे झेपत नाहीये तरी सांगायचं. आणि जे मी म्हटलं की स्वतःला आधी कणखर करणं खूप मला मुंबईने शिकवलं. आणि जे मी झाले हळूहळू, अर्थात काय म्हणूया आपण, त्याच्यात वेळ गेला, त्याच्यात कधीतरी मनस्ताप झाला, चिडचिड झाली की हे आपल्याला काय येत नाहीये, आपल्याला झेपत कसं नाहीये. पण डेफिनेटली बाहेरून येणारी कुठलीही व्यक्ती अचानक नवीन शहरामध्ये जेव्हा येते तेव्हा तिच्यावर असलेलं जे काही एक मेंटल प्रेशर असतं ते त्यावेळेला मी अनुभवलं. सगळे साथ देतच होते, सगळे होते सोबत, पण जे मी तुला म्हटलं की तुझी तू आहेस आणि तुलाच तुझं सांभाळायचंय, ह्याच्यासाठी थोडंसं मला कणखर व्हावं लागलं. आणि बाय गॉड्स ग्रेस मी ते झाले आज. सो मुंबईनी मला असं स्वतःला शोधण्यासाठी मदत केली असं मला म्हणायला लागेल. बरं, तू नाटक म्हणू नकोस, सिनेमा म्हणू नकोस, मालिका म्हणू नकोस, सगळीकडे दिसतेस. हो, हिंदीमध्ये सुद्धा काम करतेस तू. सो मला काय जाणून घ्यायचं की तुझ्या कामाचं स्वरूप काय असतं? म्हणजे काम जेव्हा येतं तेव्हा सगळी कामं सरसकट घेतेस का त्याच्यात चूज करतेस? आता हे तुला खरं सांगू का, हे वेळेनुसार पण बदलत गेलं. म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेला सर्व्हायव्हलची गरज होती, कारण जसं मी म्हणलं की एका वेगळ्या शहरातून मुंबईत येऊन राहणं आणि आपल्याला इथे स्वतःचं घर नाहीये, आपल्याला अजून इथे काही माहिती नाहीये आणि इथे लोकलनी जायचं आहे, त्याला आज पैसे आहेत उद्या नाहीयेत, बसनी जायचंय त्याला आज पैसे आहेत उद्या नाहीयेत, आज खायला आहे उद्या नाहीये, ह्या सगळ्या ज्या विवंचना होत्या त्या दरम्यान जेव्हा तुम्हाला हे काम येतं तेव्हा मला असं वाटतं की तेव्हा तुम्हाला चॉईस नसते, मग तुम्ही मिळेल ती कामं करता. आता माझ्या सुदैवाने, जसं आपण म्हणतो की कधी कधी नशिबाचा भाग पण ह्याच्यामध्ये येतो, तर माझ्या सुदैवाने मला कायम जी कामं आली ती चांगली आली. आणि आता अशी कंडिशन आहे आपल्या इतक्या वर्षानंतर, आपण इतकी वर्ष काम केलं, इतकी वर्ष आपण ह्या क्षेत्राला दिलीत, त्यानंतर आता असं होतं की आता ती वेळ आहे की आता मला आवडलं तर मग मी ते काम करते. मग त्याच्यात एखाद वेळेला पैसे कमी असतात किंवा एखाद वेळेला नसतात, पण रोल चांगला असतो किंवा काहीतरी खूप भावलेलं असतं किंवा एक चॅलेंजिंग काहीतरी तुमच्या समोर आलेलं असतं, मग आता ती मुभा मी घेऊ शकते. पण अर्थात ती पूर्वी नव्हती, कारण सर्व्हायव्हलची भीती होती. आणि त्या कर्मात मी तुला सांगते, थोडासा कधी कधी असं होतंय की तेव्हा मला कळत पण नव्हतं की आपण हिरोईन व्हायला आलोय का आपण नेमकं काय काम करायला आलोय, माहितीच नव्हतं. त्याच्यामुळे आपल्याला ह्या क्षेत्रात काम मिळेल ते आपण करायचं एवढंच माहिती होतं. आत्ताच्या मुलींचं मला खूप कौतुक वाटतं की त्यांचं ठरलेलं असतं की मी हिरोईन होणार आहे किंवा मी हेच करणार आहे, मी डेली सोपच करणार आहे किंवा मी फिल्मच करणार आहे किंवा मला फक्त नाटकाचीच आवड आहे, हे सगळं ठरलेलं असतं. तर तेव्हा दुर्दैवाने असं होतं की तेवढी अक्कलच मला नव्हती. आता ही का नव्हती त्याचं काही उत्तर नाही माझ्याकडे. कदाचित मी ह्या क्षेत्रात येण्याचा विचार कधी केला नव्हता, म्हणून एक अभ्यासू प्रवृत्ती असल्यामुळे वेगळं काहीतरी डोक्यात सुरू होतं, ते करण्याचा विचार होता आणि हे कधीच करायचं नव्हतं असंही असेल डोक्यात. त्यामुळे आपल्याला हे करायचंय, मग आपल्याला हिरोईन व्हायचंय का, आपल्याला कॅरेक्टर रोल्स करायचे का, आपल्याला अँकर व्हायचंय, हे ठरलेलंच नव्हतं. त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळात जी मिळतील ती कामं मी करत गेले. कदाचित त्यामुळे असंही झालं की काही ठिकाणी मी हिरोईन म्हणून आले, काही ठिकाणी मी सेकंडरी रोलमध्ये आले, काही ठिकाणी मी विलन म्हणून आले. सो माझ्या सुदैवाने मला रोल्स चांगले मिळाले. आणि आईकडनं आलेला कदाचित तो अभिनयाचा वारसा असेल, तर ते काम 100% जे मी आईकडनं शिकले की काम कुठलंही असो मग ते तुला 100% करायलाच पाहिजे. म्हणजे मी नाटक करत असताना मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती BA लिटरेचरसाठी, तेव्हा आईने सांगितलं होतं की फक्त नाटकासाठी नाही, आता घेतलंय ना ॲडिशनल BA इंग्लिश लिटरेचर, मग पास व्हायचं. दोन्ही गोष्टी त्या बॅलन्स करता आल्याच पाहिजे. सो हे बाळकडू तिच्याकडनं ते मिळालेलंच आहे, तर मग आहे ते काम 100% करायचं हे माझं ठरलं होतं आणि त्यामुळे कामातनं काम मिळत गेलं. सो मला असं फार कधी झालं नाही की मी काम मागायला गेले किंवा खूप कामाची वाट पाहावी लागली. टचवूड, म्हणजे अगदी प्रेग्नेंट असताना सुद्धा मी 8 महिने ते पोट घेऊन काम केलं आणि दुर्वा अगदी 4 महिन्याची असताना मी लगेच काम सुरू केलं. सो असं वाट नाही बघावी लागली, काम येत गेलं. पण तू म्हणतेस तसं जर ह्या गोष्टीचा खूप विचार केला असता नीट, तर कदाचित कामं निवडता आली असती.
काही कामं चुकली असं नाही म्हणणार, मला कुठल्याच माझ्या भूमिकेचा कुठल्याच कामाचा रिग्रेट नाहीये, पण आपण म्हणतो ना करिअर अलाइन करता आलं असतं, पण माहिती नव्हतं आपल्याला हे करायचंय. त्याच्यामुळे आता त्या बेटावर गेल्यावर मग जे मिळायला लागलं त्यात सर्व्हायव्हल सुरू झालं, आणि मग सर्व्हायव्हल मधनं जेव्हा थोडं स्थैर्य आलं तेव्हा मग ती मुभा मी आता घेऊ शकते की आता हे नको, किंवा हे हवंय, किंवा नको आता 2 महिने हे नको, 3 महिने काम करूया. हे सगळं आत्ताच्या स्थैर्यामुळे ती थोडी मुभा घेता येते. पण मला असं वाटतं आजकालची पिढी जास्त कॉन्फिडंट आहे की दे डोंट थिंक अबाउट सर्व्हायव्हल, विच इज गुड. त्यामुळे मिळेल ते रोल आधी केले, आता चूज करू शकते. पण हे नको हे हवंय म्हणजे नेमकं काय? प्रोडक्शन हाऊस चांगलं हवंय का, पैसे चांगले हवेत का, कॅरेक्टर चांगलं हवंय का, वातावरण चांगलं? खरं सांगायचं तर आधीपर्यंत आपण भूमिकेचा विचार जास्त करतोच. म्हणजे आतापर्यंत तुझी पिढी काय किंवा आपण एकत्रच आहोत, त्याच्यामुळे आपण कधीच मला नाही वाटत की आपण पैशाचा विचार केला. आपण अशी बरीच कामं केलेली आहेत की रोल आवडला म्हणून हा चल कर लेते, असंही आपण बरेचदा केलेलं आहे. कधी रोल आवडला, कधी पैसे आवडले, असं अगदीच होतं. कधी मैत्री खातर केलं, खूपदा केलंय. तर मला असं वाटतं की पण ऍज अन ऍक्ट्रेस जेव्हा हे कळायला लागलं तेव्हा भूमिकेचा विचार डेफिनेटली पहिले आलेला आहे. पण ज्या वेळेला खऱ्या अर्थाने पैशांची गरज होती त्यावेळेला मग पैशांचाही विचार येतो की आत्ता काय हवंय. सो मला असं वाटतं की हे ना खूप प्रासंगिक आहे. आपलं जे काम करणं आहे ते खूप प्रासंगिक आहे. म्हणजे मी असं नेहमी म्हणते की कुठल्याच व्यक्तीने किंवा ऍक्टरने खास करून असं विधान करू नये की मी हे करणार नाही, बरोबर, किंवा मी हेच करणार आहे, हे विधान करू नये. कारण आपल्याला कधी कुठली गोष्ट करावी लागेल ह्याचं तुमच्या हातात काहीच नाहीये, कारण आपलं हे क्षेत्रच अनिश्चित आहे. ही अनसर्टनिटी तुम्हाला ती मुभा देत नाही की मी हेच करेन, हे स्टेटमेंट करायची. त्याच्यामुळे मी कधीच असं विधान करणार नाही की मी फक्त भूमिका पाहून मी काम घेतलंय किंवा मी पैसे पाहून काम घेतलंय. मला असं वाटतं त्या प्रसंगाची काय गरज आहे, त्या सिच्युएशनला मला काय आवश्यक आहे. कधी कधी असंही होऊ शकतं की भाई नाही आहे अभी, तो काम करना ही पडेगा, जो आएगा वो करूंगी, असं कधीतरी होऊ शकतं आयुष्यात. तर त्यावेळेला हा माझा जो इगो असेल किंवा माझा जो अहम असेल तो बाजूला ठेवायला लागेल आणि मला मिळेल ते काम करायला लागेल. सो मला असं वाटतं की ॲज अन ॲक्ट्रेस ऑफकोर्स भूमिका पहिल्यांदा बघतो आपण, जी करायला जर आवडलं तर आपण ते 100% देऊ शकतो. पण मला असं वाटतं या गोष्टी आपल्यासाठी, आपल्या करिअरसाठी थोड्या प्रासंगिक आहेत की त्या क्षणी कसली गरज आहे त्यावरनं मला असं वाटतं की आपल्या कामाची हे ठरते, असं मला वाटतं. आणखीन यातच आणखीन एक मला प्रश्न विचारावासा वाटतं तुला की मग तू स्वतःहून आता सपोज तू फ्री आहेस, एखादी सिरियल किंवा एखादं प्रोजेक्ट तुझं संपलं झालं की आता तू फ्री आहेस, तर तेव्हा मग परत काय निकष असतात की मी अमुक एक वेळ माझ्यासाठी स्वतःसाठी मुलीसाठी घेणार आहे, नवऱ्यासाठी, आणि मग तू स्वतःहून फोन करतेस की तुला आलेलं काम मग त्याच्यात निवडतेस? जसं आता मी म्हटलं की आता मी ती मुभा घेते की आता या माझ्या मुलीचं 10th आहे, 10वी आहे आता, तर आता यावर्षी. त्याच्यामुळे ह्या वर्षी मी असं ठरवलं होतं की म्हणजे खरं सांगू का, मी माहिती नाही कोण किती बिलीव्ह करतं, बट आय बिलीव्ह इन मॅनिफेस्टेशन. सो माझी हिंदी सिरियल सुरू होती आत्ता आणि ती फेब्रुवारीमध्ये बंद झाली. 1 वर्ष. काय ना कुठल्या चॅनलवर? माटी से बंधी डोर, स्टार प्लसला सुरू होती माझी सिरियल. सो माटी से बंधी डोर करताना मी वर्षभर ते सिरियल केली आणि नंतर मला असं झालं की हे 10वी मध्ये दुर्वाच्या हे कसं सगळं ऍडजस्ट होईल, कारण 28 दिवस मी शूटिंग करत होते आणि घरी वेळ देणं शक्यच नव्हतं. त्याच्यामुळे मला असं आलं की बापरे, आता हे 10वी तर कसं होईल. मग मी असा विचार केला की आपण एक काम करूया, ही सिरियल जर सोडली तर आपल्याला नाटक करता येईल. मला नाटक खूप करायचं होतं आणि पण म्हटलं असं कसं आपल्याला कोण नाटक देणार लगेच, ही सिरियल संपल्या. पण माझा हा विचार होत होता आणि मी म्हणजे अजिबात गंमत नाही, ज्या दिवशी सिरियल संपली त्या दिवशीपासून माझ्या नाटकाच्या रिहर्सल सुरू झाल्या. आणि मी चंद्रकांत कुलकर्णींचा मला फोन आला की आपण नवीन नाटक करतोय तर तुला करायला आवडेल का आणि तू फ्री आहेस का. तर मला खऱ्या अर्थाने फक्त नाटकच करायचं होतं यावर्षी आणि ते मी खूप असं मॅनिफेस्ट केलं होतं की मला नाटक करायचंय. आणि मग ती मुभा मी आता घेऊ शकले की आता मी फक्त नाटक करेन. आणि
थोडासा तिला वेळ देऊ शकेन, तिच्या अभ्यासाला वेळ देऊ शकेन. तर हे मी आता करू शकते आणि ते मी आता करेन. म्हणजे जर त्या क्षणी तिला गरज असेल, कारण मग होतं काय की त्यांना ज्या वेळेला नेमकी गरज असते त्यावेळेला जर आपण अवेलेबल नसू तर मग त्याचं महत्त्व निघून जातं, त्या वेळेचं महत्त्व निघून जातं. कारण आपण सगळ्यांनीच हे अनुभवलेलं आहे. माझी पण आई वर्किंग वुमन आहे आणि आपण हे सगळ्यांनी अनुभवलंय की अरे मला हवं होतं तेव्हा ते तू नव्हतीस, तर मग ते नकोय मला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ता तिला माझी गरज आहे, तर आता आपण थांबूया, आता आपण हे काम करूया जे मला माझ्या आणि तिच्या वेळेत बसतंय, माझ्या आणि माझ्या फॅमिलीच्या वेळेत बसतंय. पण डेफिनेटली याही दरम्यान जर उत्तम काही अगेन म्हटलं तसं की जर खूप छान काहीतरी आलं तर मला असं वाटतं माझी फॅमिलीच एवढी सपोर्टिव्ह आहे की तेच सांगतील दोघं जण, अभिजित आणि दुर्वा, की नाही तू कर, आम्ही आमचं बघू. सो तो सपोर्ट पण खूप गरजेचा असतो की अचानक काहीतरी छान आलं तुमच्या वाट्याला तर ते करण्याची तेवढी संधी तुम्हाला तुमच्या घरच्यांनी पण द्यावी आणि सुदैवाने ते लोक देत आहेत. सो आत्ता ह्या वर्षी थोडंसं काम तिच्या हिशोबाने चाललंय, 10वीच्या हिशोबाने. अच्छा, नाही मला तेही विचारायचं होतं की एक टिपिकल आपल्या समाजाचं असं म्हणणं असतं की बाई म्हटल्यावर तिने घर पण सांभाळायचं असतं, तिने स्वयंपाक पण करायचा असतो आणि कामावर पण जायचं असतं. सो असं जर का करू शकली नाहीस तर घरातून नाही पण बाहेरच्यांकडून कधी अशी टीका तुला मिळाली आहे का? खूपदा म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, माझी दुर्वा साधारण 2 वर्षांची होती आणि त्यावेळेला मी नाटक करत होते, माझं पहिलं व्यावसायिक नाटक गेट वेल सून, आणि सिरियल करत होते गंध फुलांचा गेला सांगून, आणि सिनेमा पण करत होते. अशा तिन्ही गोष्टी एका वेळी सुरू होत्या आणि मला तेवढा वेळ तिला देता येत नव्हता. आणि अर्थात माझे सासू सासरे अत्यंत सपोर्टिव्ह आहेत आणि अभिजित पण. तर त्यावेळेला ते माझ्या घरी होते, राहत होते, आम्ही एकत्रच राहत होतो, पण काही कारणास्तव त्यांना नागपूरला जायला लागणार होतं आणि ऑफकोर्स ते इथे राहणं पूर्ण वेळ हे त्यांनाही शक्य नव्हतं. सो तेव्हा त्यांनी म्हटलं की दुर्वाला आम्ही नागपूरला सांभाळू शकतो तुझी हरकत नसेल तर. तर त्यावेळेला अनेक लोकांनी मला ॲज अ आई म्हणून खूप टीका टोमणे मला त्यावेळेला ऐकायला मिळाले. पण त्यावेळेला माझी फॅमिली इतकी सोबत होती आणि मी हा विचार केला की कुणीतरी दुसऱ्यांनी सांभाळणार माझी मुलगी त्याच्यापेक्षा ज्या आईने माझ्या नवऱ्याला सांभाळलंय तीच आई जर माझ्या मुलीला सांभाळत असेल तर ते माझ्यासाठी योग्य नाहीये का. सो शी इज इन सेफ हँड्स. सो त्याच्यामुळे त्यांनी तिला साधारण 2 वर्ष नागपूरला सांभाळलं आणि ती नागपूरला होती, म्हणजे 2 वर्षाची ती 2-3 वर्षाची होती आणि पुढे 1-1.5 वर्ष ती नागपूरला होती. मला वाटतं 2ही नाही 3-4 वर्षाची असेल त्यावेळेला. आणि त्यावेळेला मी महिन्यातनं जायचे नागपूरला तिला भेटायला, परत यायचे, पुन्हा जायचे, पुन्हा यायचे. तर असं मी माझं काम आणि ती असं जाणं येणं करत होते. तर त्यावेळेला आपल्याच क्षेत्रातल्या अनेक आया असं म्हणायच्या की तू कसं तिच्याशिवाय राहू शकते, ॲज अ मदर तू कसं तिला वेगळं ठेवू शकते, आम्ही तर बाबा आमच्या मुलांना वेगळं ठेवूच शकत नाही. तर मला तेव्हा असं खूप वाटायचं की आपण खूप वाईट करतोय का, किंवा एम आय अ बॅड मदर, असं वाटूच शकतं किंवा तो एक ट्रॉमा त्यावेळेला होता. नाही बोलणाऱ्यांना कळत नाही व्हॉट वी आर गोइंग थ्रू. ऑफकोर्स. बरं हे आपण आनंदाने करत नसतो, कोण करणार? कोणीच आई आपल्या मुलीला किंवा आपल्या बाळाला दूर ठेवून तिच्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट करत असेल तर ते काही आनंदाने नाही करत. जे मी तुला म्हटलं की ते प्रासंगिक, त्या क्षणी ती गरज होती काम करणं ही आमच्या सगळ्यांचीच. पण त्यावेळेला अभिजित स्टूड बाय मी आणि त्याचं असं झालं की तू कोणासाठी जगतेस? माझ्यासाठी, आपल्या मुलीसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी. यू आर नॉट आन्सरेबल टू एनी ऑफ देम. बरोबर. यू आर आन्सरेबल टू युअर सेल्फ, यू आर आन्सरेबल टू अस. बरोबर. आणि जे की तुला गरजच नाहीये, मग तू कशाचा ट्रॉमा आणि कशाचं टेन्शन घेते. आणि तिथून मी खूप फ्री झाले आणि तिथून मी ठरवलं की नाही, आई म्हणून मला जे तिच्यासाठी करणं गरजेचं आहे ते मी करते. आणि इथून पुढे जसं मी म्हणलं तसं की आय बिलीव्ह इन मॅनिफेस्टेशन. द मोमेंट ती परत मुंबईत आली तिने मला एक क्षणही असं वाटू दिलं नाही की ती 2 वर्ष नव्हती इथे, की काही म्हणजे आमच्यात काही दुरावाच निर्माण झाला नाही. जे लोकांना खूप वाटत होतं की माझ्यापेक्षा जास्त लोकांनीच ठरवलं होतं की माझी मुलगी कशी दुरावेल, ती कशी मला विसरूनच जाईल आणि आई म्हणून मी किती कमीच पडेन वगैरे. तर
असं काहीही झालं नाही. तो शेवटी नाळ जोडलेली असते यार, तर ती कशी तुटणार. पण येस, मी या सगळ्या गोष्टी ऐकल्या, त्यातनं गेले आणि त्यातनं पार पडायला डेफिनेटली आपली फॅमिलीच शेवटी आपल्याला मदत करते. आणि सगळ्यात मदत जास्त कोणी केली असेल तर दुर्वानी. ती कधी रडली नाही, तिने कधी हट्ट केला नाही. आणि एक आई म्हणून करिअर करू दिलं तिने मला. रादर तिने खूप मदत केली मला हे सगळं करायला. सो ती सगळ्यात जास्त क्रेडिट तिचं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. सो आई म्हणून आणि माणूस म्हणून डेफिनेटली या गोष्टी ऐकायला लागल्या. कुठल्याही क्षेत्रात बाईला जर का करिअर करायचं असेल तर फॅमिली सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. आणि आपले तर वर्किंग आवर्स असे असतात ना, 15-20 तास आपण काम करत असतो दिवसाचे. अगदी. तेव्हा तर फॅमिली सपोर्ट खूप गरजेचा असतो, नाही तर करूच शकणार नाही आपण करिअर. पॉसिबलच नाही आहे. 13-14 तास तुम्ही काम करता आणि दिवसाचे 28 दिवस महिन्याचे आणि 16 तास तुम्ही बाहेर असता. ह्यात तुम्ही 100% घराला नाही देऊ शकत. ट्रॅव्हलिंग. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे गिल्ट आता बाजूला ठेवायला पाहिजे आणि ह्या गोष्टी थोड्या एक्सेप्ट करायला पाहिजे. माझ्या मैत्रिणींना माझं कायमच सांगणं आहे सगळ्याच की मला कायम असं वाटतं की करिअर करताना आपण 100% घरात देऊ शकत नाही. याचं गिल्ट आपण वाटून घेणं गरजेचं आहे की आपण आपल्या करिअरला 100% देतोय हे वाटून घेणं गरजेचं आहे. कुठल्याच गोष्टीला आपण 100% नाही देऊ शकत. म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे, आज कुठल्याच विद्यार्थ्याला सुद्धा 100 पैकी 100 मार्क नाही मिळत ना, 100% पैकी 100% परीक्षेत नाही मिळत. मग आपण का हा अट्टहास करतो कुठल्याही बाईकडनं, किंवा तुम्ही का हा अट्टहास करता स्वतःकडनं की मी करिअरमध्ये पण 100% देईन आणि मी घरात पण 100% देईन. असं होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे मी अनुभवातनं शिकले की मी करिअरला वेळ देते ना आत्ता, मग घरामध्ये जर माझं 40% होत असेल तर चालेल, ठीक आहे. मी आत्ता घरात पूर्ण हवी आहे ना आत्ता, मग माझं तिकडे 50% 40% होत असेल तर चालेल. सो मला असं वाटतं की हा समतोल हा आपण साधणं गरजेचं आहे. आणि त्याचं गिल्ट जर आपण वाटून घेत राहिलो तर अगेन आपल्याला त्याचा फिजिकल आणि मेंटल त्रास होईल, बाकीच्यांना नाही. सो मला खूप माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगणं आहे की या गिल्टमधनं बाहेर येऊयात आणि तुम्ही जे काही काम करताय घरात किंवा बाहेर ते तिथे तुम्ही तुमचं 100%च देत आहात. सो डोंट थिंक की मी चुकतेय किंवा मी काहीतरी कमी पडते. नाही, यू आर डुईंग युअर बेस्ट ॲट एनी स्टेज. मी खरं सांगू का, या मुद्द्यावर डिस्कशन होणं आणि हे आपल्या तरुण मैत्रिणींनी ऐकणं खूप गरजेचं आहे. खूपच. कारण आपण अनेक वर्ष, तू काय किंवा मी काय, म्हणजे आज तू सुद्धा घर सांभाळते, तू सुद्धा शूटिंग करते, नाटक करते. हेल्थ इश्यूज असताना सुद्धा मी तुला खूप काम करताना बघितलं आहे. 16-16 तास इथे येऊन हसत मुखाने इतरांच्या दिल की बात तू ऐकतेस. तर मला असं वाटतं की हे इन्स्पिरेशन आहे. म्हणजे हे तुझ्यासारख्याच फॅमिलीमुळे. अगदी. आणि मी जेव्हा हे तुझ्यासारख्या मैत्रिणी आहेत माझ्या, तुला बघते किंवा आणखी इतर आपल्या क्षेत्रात काम करणाऱ्या बाकी मैत्रिणी आहेत किंवा माझ्या आईलाही मी बघितलेलं आहे, ह्यांना जेव्हा मी बघते त्यावेळेला कायम हा मुद्दा येतो की करिअर आणि घर तुम्ही कसं सांभाळता किंवा कसं मॅनेज करता. तर तेव्हा मी कायम विचार करते की ह्या करतायत ना, मग मी असं काय मोठे तीर मारते. सो मला एक गोष्ट म्हणजे या गप्पांमधनं नमूद करावीशी वाटते किंवा सांगावीशी वाटते सगळ्यांनाच की ज्या वेळेला आपण एखादं काम करतोय किंवा आपण काहीतरी करतोय ते खूप काहीतरी जगावेगळं किंवा खूप काहीतरी भारी आहे हे जर मनातनं काढून टाकलं तर मला असं वाटतं की त्याचं व्हॅलिडेशन घेण्याचं तुम्हाला गरज पडणार नाही आणि त्या व्हॅलिडेशनची तुम्हाला भूक राहणार नाही. आणि आपला प्रॉब्लेम होतो काय की मी कसं दोन्ही सांभाळते, मी घरही बघते, मी मुलीचा अभ्यासही घेते, मी बाहेरही काम करते, मी पैसेही कमवते, मी छानही दिसते, मी फलाना करते, मी डिमकाना करते. मग ह्याचं व्हॅलिडेशन मला कुठेतरी पाहिजे. मग ह्याचं व्हॅलिडेशन मला घरात मिळालं नाही किंवा ह्याचं व्हॅलिडेशन मला बाहेर मिळालं नाही तर मग मला त्याचा त्रास होतो. पण माझं म्हणणं आहे की तू काहीतरी खूप जगावेगळं करते हा विचारच मनातनं काढून टाकला तर हे जास्त सोपं होईल ना आपल्यासाठी. कारण हे अनेक वर्ष अनेक बायका करत आलेल्या आहेत. किंवा आपण पुरुषांना असं नाही म्हणत ना कधी की थँक्यू यार तू माझ्यासाठी इतके पैसे कमवलेस, थँक्यू सो मच, तू घर घेतलं, थँक्यू यार तू EMI भरतोयस, तू गाडी घेतलीस, थँक्यू यार तू मला 4 तोळ्याचं मंगळसूत्र करून दिलंस यार.
असं नाही ना आपण म्हणत, आपण काय म्हणतो ते त्याचं कर्तव्य आहे. बरोबर. मग थँक्यू, तू माझ्या मुलीची फीस भरतोस, थँक्यू सो मच, असं आपण त्याला व्हॅलिडेट करतो का घरात? तर नाही करत. कारण आपण सगळ्यांचंच असं म्हणणं आहे की तू लग्न केलंस, तुझं कर्तव्य आहे बायको मुलांना सांभाळणं. मग तो जर काही जगावेगळं करत नाहीये तर मग तुम्ही पण जगावेगळं करत नाहीये. हे सगळेच जण करतात किंवा हे करायला पाहिजे. फक्त आता झालंय असं की पूर्वीच्या काळी, मी बरेचदा हे बोलले पण आहे की पूर्वीच्या काळी घरात बाई फक्त घरात काम करत होती, घर सांभाळत होती आणि मुलं सांभाळत होती, तर ते तिचं मल्टीटास्किंग होतं. आता आपलं बाहेरचं करिअर पण त्याच्यामध्ये ऍड झालंय. म्हणून 100% देण्याची ही जी घालमेल असते ती बंद केली पाहिजे. आणि आपण काहीतरी खूप जगावेगळं करतोय हे मनातनं जर काढून टाकलं तर आपल्यातला जो अहम आहे या गोष्टीचा आणि ती जी व्हॅलिडेशनची भूक आहे ती निघून जाईल. सो मला असं वाटतं ते तुमच्या करिअरसाठी, तुमच्या घरातल्या गोष्टींसाठी आणि मनशांतीसाठी हे खूप गरजेचं आहे बायकांना. सो तुम्ही स्वतःला व्हॅलिडेट करा की भाई मस्त करतोय आपण, मी छान सांभाळते, मी छान करते. सो तुम्ही स्वतःला सांगा, तुम्ही दुसऱ्यांची वाट बघू नका आणि मी काहीतरी जगावेगळं करते हे मनातनं काढून टाका. यू आर डुईंग, म्हणजे जगातल्या अनेक बायका करतात हे. लेडी पंतप्रधान पण आपण बघितलेत किंवा राष्ट्रपती पण आपल्या स्त्री आहेत. तर असं नाही ना की त्यांनी कधी वरण फोडणीला टाकलं नसेल, टाकलंच असेल की, पण त्या खुर्चीवर बसून तिथे 100% देत आहेत, घरात कदाचित देत असतील. मला असं वाटतं की हे बंद केलं पाहिजे की मला ह्याचं क्रेडिट द्या. सो ह्या क्रेडिटसाठी आपण नको हे करायला, उपाशी राहायला नको. सो आपण भरल्या पोटाने आपलं काम करूया आणि स्वतःला स्वतःचं व्हॅलिडेशन देऊया की मी छान करते आणि मी हे छान करत राहणार आहे आणि काही फार वेगळं नाहीये. दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ माय लाईफ. वा वा वा, मस्त. आपला जो TG आहे, टार्गेट ऑडियन्स जो आहे, त्या बायका आहेत आणि मला असं वाटतंय की एस्पेशली तुझं हे उत्तर प्रत्येकीला भावणार आहे, आवडणार आहे आणि कुठेतरी एक आपल्याला रिअश्युरन्स लागतो ग सतत. खूप आपण कामं करत असतो पण कोणीतरी आपल्याला हे सांगायची गरज असते की तू जे करतेस ना ते बरोबर करतेस. अगदी अगदी. सो मला असं वाटतं की तुझ्या या उत्तराने सगळ्यांना खूप बरं वाटणार आहे. आणि मला तर म्हणायचं की सगळ्यांनी एक्सरसाइज करा, एक रोज सकाळी आरशात बघा आणि सांगा स्वतःला की यू आर डुईंग युअर बेस्ट. त्याच्यानंतर तुम्हाला इतर कोणाच्या व्हॅलिडेशनची गरजच पडणार नाही असं मला वाटतं. आणि ज्या दिवशी तुम्हाला स्वतःकडे बघून आरशात वाईट वाटेल, स्वतःकडे बघून आरशात असं वाटेल की यार गलत कर रहा है, तू तुझं चुकतंय, तू चांगलं काम नाही करत आहे, तर हे स्वतःलाच कळेल ना. खरंय. ज्या वेळेला तुम्ही स्वतः आरशामध्ये एक आपलं, आपण म्हणतो ना आपण डोळ्यात डोळे टाकू शकू स्वतःच्याच, जोपर्यंत हे होतंय तोपर्यंत यू आर ऑन द राईट ट्रॅक असं माझं सगळ्यांना सांगणं आहे. सो सगळ्याच जणी बेस्ट आहात. सो आतापर्यंतच्या गप्पांमधून एवढं तर नक्की कळलं की तू जेवढी कामामध्ये मन रमवतेस तेवढी घरात सुद्धा रमतेस. हो, खूप. आणि किचन मध्ये रमतेस तर हे आम्हाला माहितीच. हो, मला मजा येते. मला फ्रँकली असं खरं सांगू का, रोज तू म्हणशील वरण भात भाजी पोळी कर तर मला कदाचित कंटाळा येईल. पण मला कोणी येणार असेल जेवायला तर मग त्यावेळेला मी आमच्या घरातल्या मावशींना न सांगता मी स्वतः खायला बनवते. आमच्या विदर्भातले काही पदार्थ असतील, वडा भात असेल, शेवभाजी असेल, सावजी चिकन असेल, तर मग मला हे सगळं बनवायला खूप आवडतं. किंवा मी आतापर्यंत नॉनव्हेजला हातही लावत नव्हते, म्हणजे मी असं होतं. पण माय डॉटर इज हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन, त्याच्यामुळे मी तिच्यासाठी मग ते शिकले. तर त्याचा एक वेगळा आनंद मला झाला की अरे काहीतरी नवीन शिकले मी. अजूनही फार तिला कशी आवड निर्माण झाली? अभिजित मे बी, कारण मी फार नाहीच खात, पण तिला आवडतं आणि तिला माझ्या हातचं आवडतं, तर मग ते करायला पण मजा येते. किंवा इतर फ्रेंड्स सर्कलना पण माझ्या हातचं जेवण आवडतं, मग ते खूप आनंदाने येतात की आज तुझ्या हातचं जेवायचंय. मग त्यावेळेला असं वाटतं की अरे कुणाला तरी त्याची एक जाणीव आहे किंवा कुणाला तरी ते हवंय, मग त्यावेळेला ते आनंदाने करणं होतं. त्यामुळे कदाचित रोजची वरण भात भाजी पोळी करायला कंटाळा येईलही, पण जेव्हा कुणाला तरी काहीतरी स्पेशल करायचं असेल तर ते मला भयंकर आवडतं. मला नवीन नवीन डिशेस ट्राय करायला आवडतात. घरी कोणी आलं तर मला पार्टी होस्ट करायला खूप आवडते. माझं आवडतं काम आहे, मला खूप पार्टी होस्ट करायला आवडते. म्हणजे
कुठे वेगळे स्टार्टर्स बनवा, मग ते डेकोर करा. खूप म्हणजे मला त्याचं जाम मजा येते. आणि इन दॅट वे आय एम अ पार्टी पर्सन, म्हणजे नॉट डान्स वाला पार्टी, पण घरी या लोक आणि खा प्या मजा करा. तर मला भयंकर त्याची आवड आहे आणि मला आवडतं. सो आणि घर आवरसावर करणं वगैरे ही सगळी जी फालतूची कामं वाटतात लोकांना ती मला खूप आवडतात. सो मी रमते, मी स्वयंपाकघरात पण रमते. जर कोणाला खरंच माझ्या हातचं जेवायचं असेल, मग रात्री 12 वाजता या, 2 वाजता या, आय एम देअर. सो तुझ्यासाठी 2 गिफ्ट्स आहेत जे तुझ्या किचनमध्ये तू वापरू शकशील. एक म्हणजे सुषमाताई करकरे म्हणून आहेत, त्यांची फ्राय पावडर आहे. वाव. सो आपण जेव्हा हे सगळं तळण वगैरे करतो किंवा दिवाळीमध्ये भरपूर तळण करतो, तर गरम तेलामध्ये ती फ्राय पावडर टाकायची आणि त्याच्यानंतर तळण करायचं. ओके. आणि ते सगळं झाल्यानंतर जेव्हा तेल गार करतो त्यानंतर ते गाळल्यानंतर अगदी पहिल्यासारखं छान चकचकीत असतं. वा, खूपच भारी. म्हणजे ऍक्च्युली मी पहिल्यांदा ऐकते या प्रॉडक्ट विषयी, पण मी पहिल्यांदा ऐकते. मला आवडेल वापरायला. वा. सो ही फ्राय पावडर आहे. ओके. आणि गार झाल्यानंतर स्ट्रेनर आपण वापरू शकतो आणि तो धुवू शकतो. तो कपडा जो तो धुवू शकतो. वा वा. आता हे मी लगेच गणपतीतच वापरणार आहे, कारण की आमच्याकडे तळणीचे मोदक असतात आणि साधारण 100-1 मोदक आम्ही तळतो. मग त्यावेळेला केवढं तूप वाया जातं, तर आता जाणार नाही. आणि तुला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर यावर सगळं लिहिलं आहे. थँक्यू. थँक्यू सुषमाताई, थँक्यू सो मच. आपली आणखीन एक दिलके करीब मैत्रीण आहे, अनुपमाताई कुलकर्णी. आणि स्वाद स्मृती हे त्यांनी अतिशय छान पुस्तक लिहिलंय. बरं, ह्याच्यामध्ये काय माहिती आहे, म्हणजे तुझ्या बाबतीत सुद्धा असेल, माझ्या बाबतीत सुद्धा डेफिनेटली आहे. आपल्या काही काही रेसिपीज आपल्या आईकडून आलेल्या असतात, सासूकडून आलेल्या असतात, काकी काकू आत्या, आणि त्या प्रत्येक रेसिपीची एक स्पेशालिटी असते. अगदी अगदीच. सो त्याच्याबद्दल त्यांनी खूप छान लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये. स्वाद स्मृती. थँक्यू सो मच. मी नक्की वाचते आणि याच्यात पण काही रेसिपीज असतील तर मी नक्की करून पाहिन, कारण मला असं वेगवेगळं ट्राय करायला आवडतं. तुझ्या आईची किंवा सासूची अशी कुठली अशी स्पेसिफिक रेसिपी आहे जी तुला आणि तुझ्या घरच्यांना खूप आवडते? माझी आई म्हणशील तर उत्तम स्वयंपाक करते. आणि माझ्या आईच्या हातचं उकडपेंडी, नागपूरच्या साईडला वैदर्भ साईडला उकडपेंडी नावाचा पदार्थ असतो. कणकेचा उपमा म्हणूया, म्हणजे तुम्हाला सोपं कळायला. तर ती उकडपेंडी माझी आई आउटस्टँडिंग बनवते. म्हणजे काय म्हणूया, जगात कोणी कुठेही बनवली तरी ते तिच्यासारखी नाही बनत. आणि दुसरी मला आवडणारी तिच्या हातची गोष्ट किंवा पदार्थ म्हणशील तर फणसाचं लोणचं. तर हे फणसाचं लोणचं पण इथे कुणालाच माहिती नाहीये. आणि आत्ताच मागच्या वर्षी मी आईकडनं ती रेसिपी शिकून घेतली. तर आई मला म्हणते, कशाला आत्ता शिकायची, तुला आहे मी अजून. मी म्हटलं तू आहेसच, पण तुझ्याच्याने नाही झालं तर ते तळून मिळून द्यायला मी आहे ना मदतीला. तर तिने असं, तिला खूप मागे लागल्यानंतर तिने मला ही रेसिपी शिकवली आहे. सो आता फणसाचं लोणचं मलाही करता येतं. म्हणजे तिच्या इतकं छान नाही पण येतं. उकडपेंडी पण मी तिच्याचकडनं शिकली. आई इज आउटस्टँडिंग बटाटे वडे बनवते. कारण आमचं ऍक्च्युली माझ्या आईचं नागपूरला फूड अँड ड्रगच्या ऑफिसमध्ये कॅन्टीन होतं. आणि जसं मी म्हटलं तसं की सर्व्हायव्हलसाठी खूप गोष्टी तिने केल्या. आणि त्या करत असताना तिच्या ह्या काय म्हणूया जेवणाच्या स्वादाने तिला एक इतकं मोठं दालन ओपन करून दिलं की काही वर्ष आमचं कॅन्टीन ती चालवत होती. स्वतः सगळे पदार्थ बनवणं, मी फक्त तिला मदत करायला जायचे. आणि त्या कॅन्टीनमध्ये मी पण काम तिच्याबरोबर करायचे. कारण त्यावेळेला ती नाटकात काम करत होती, पण त्यावेळेला तेवढे त्यातनं पैसे येतील न येतील, त्याच्यामुळे हे कॅन्टीन ती चालवायची. तर तिच्या हातची चव आज नागपुरातल्या अनेक लोकांना माहिती आहे. तिच्या हातचं जेवायला अनेक लोक येतात. आणि ती इकडे आली की तर मग आई जरा हे कर असं. आणि सासूच्या हातचं म्हणशील तर त्यांनी मला लग्नानंतर शिकवलेला पदार्थ शेव आमटी. तर शेव भाजी ज्याला तुम्ही म्हणता, पण ती तुम्ही बनवता तशी नाही. मुंबईकर
बनवतात तशी नाही, तर ही त्यांच्या स्टाईलची त्यांनी मला शिकवलेली, म्हणजे प्रॉपर अशी तर्री उकळली की मग त्याच्यामध्ये शेव पिळायची तयार करून, ताजी ताजी शेव पिळायची आणि ताजी ताजी शेव अशी उकळायची. सो ही रेसिपी सासूबाईंच्या हातची मला आवडते. सासूबाई माझ्या उत्तम चिवडा बनवतात, त्याच्यामुळे त्यांच्या हातचा चिवडा म्हणजे असा एक 2-2 किलो नागपूरला गेल्या त्या की त्या बनवून आणतात आणि सगळ्यांना असं एक पुढे 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 जातात की तुझा अर्धा किलोचा तुझा, असं ते सगळ्या मैत्रिणींमध्ये वाटप होतो. सो ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्याची टेस्ट अजूनही तोंडावर अशी असतेच की ते म्हटलं की नाही ते तसा नाही झाला असं ते होतच. या दोघींच्या हातचं अमेझिंग, दोघी कुक आहेत सुदैवानी, आणि मला अजूनही खायला मिळते दोघींच्याही हातचं, आणि मी पण बरा करते स्वयंपाक त्यांच्यासारखाच. आपल्या कामाची पद्धत अशी आहे ना की किंवा स्वरूप असं आहे की सकाळी आपल्याला धावपळ करत स्वयंपाक करून शूटिंगला जावं लागतं, घरी येतो तेव्हा 10:30 काय 11 काय 12 काय किती वाजलेले असतात. सो टेस्ट फॉर लाईफ, देशपांडेंचं टेस्ट फॉर लाईफचे त्यांची अशी काही प्रॉडक्ट्स आहेत जी मी स्वतः वापरून बघितलेली आहेत. तू उपमा म्हणू नकोस, रवा इडली म्हणू नकोस, मेथी पराठे म्हणू नकोस, ते रेडीमेड पॅकेट्स आहेत त्याचे, त्याच्यामध्ये फक्त जसं आता मेथी पराठा म्हटलं तर फक्त पाणी घालायचं, मळायचं आणि पटकन उत्कृष्ट पराठे होतात, सुख. तसं त्यांचं मल्टीग्रेन डोसाज आहेत आणि भरपूर प्रॉडक्ट, उपमा सुद्धा आहे. मला सकाळी 5:30ला उठून हे सगळेच प्रश्न पडतात की मी डब्यात काय करू, तर हे सॉल्व्ह झाले अर्धे प्रश्न माझे. सो हे देशपांडेंनी टेस्ट फॉर लाईफचं हॅम्पर तुला पाठवलेलं आहे. थँक्यू. आता मी जे सगळे सांगितलेले पदार्थ याच्यात नसतील तर माझा पचका होईल ना. नाही आहे ना. थँक्यू सो मच. आणि देशपांडेंचं म्हटल्यावर उत्तम असणारच, आपण देशपांडे. अरे वा. आपण फक्त कॅमेऱ्याला दाखवूया काय काय आहे ना आतमध्ये, काय काय ते. हे एवढे सगळे पदार्थ आहेत. मेथी पराठा आहे आणि उपमा मिक्स आहे ना, मसाला उपमा मिक्स, उपमा मिक्स, आणि अजून काहीतरी आहे. हे पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, आणि देशपांडे आटा आहे. देशपांडे आटा फॅन्टॅस्टिक वापरलाय. अरे वापरते, त्याच्यामुळे उत्तम आहे. ग्लुटेन फ्री आटा एक त्यांचं. मी हे सगळं वापरून बघणार आणि सांगणार आहे कसं आहे. पण थँक्यू सो मच. येस. वा. स्वयंपाक हा छंद असूच शकतो, म्हणजे माझा सुद्धा आहे. हो, पण या व्यतिरिक्त तो छंद म्हणूनच बरा वाटतो. या व्यतिरिक्त तुला काय करायला आवडतं घरात असल्यावर? या व्यतिरिक्त पेंटर आहेस ना? पेंटर नाहीये, पण मला पेंटिंग करायला आवडतं. आणि खरं सांगू, हे मला नव्याने लॉकडाऊन मध्ये कळलं. अच्छा. म्हणजे माझे काका उत्तम पेंटर आहेत, माझे बाबा उत्तम पेंटिंग करायचे, आणि मला हे माहितीच नव्हतं की आपल्याला पण ते करता येईल. ताई पण छान पेंटिंग करते, अर्थात ती करत नाही, तिने कधी ते एक्सप्लोर केलं नाही, पण ती करते. पेंटर नाही, आर्टिस्ट असं म्हणूया आपण. आणि मला लॉकडाऊन मध्ये काय करावं आपल्या सगळ्यांना प्रश्न होता. तर दुर्वाला मी असं एका ठिकाणी बसून पेशन्स शिकवण्यासाठी, जो आपल्यातही नसतो, मग आता हिला शिकवायचं तर आधी आपल्यात यायला पाहिजे ना. त्याच्यामुळे त्या गोष्टीसाठी मी असे कॅनव्हास विकत आणले आणि कलर्स आणले, आणि आय स्टार्टेड जरा काहीतरी पेंट करायला. तसं स्वतः आधी सुचलं नाही, मग पाहून काढण्याचा प्रयत्न केला, आणि ते सुदैवाने खूपच छान जमलं, आणि ते स्ट्रोक्स किंवा ते यायला लागलं. आणि मला असं लक्षात आलं की हे पण जेनेटिकली बहुतेक आलंय वारसा हक्काने. आणि मग मी बरंचसं काय ड्रॉ करत गेले. सो जेव्हा मग ते घर आमचं तयार होत होतं त्यावेळेला मी असं ठरवलं होतं की घरात जे काही 2 पेंटिंग्स लागतील तर ते मग मी माझे स्वतःचे काढलेले मला लावायचे होते, जे मग मी काढून लावले. मग दुर्वा पण छान पेंट करते, आणि दुर्वा पण खूप छान ड्रॉइंग करते. तर ते तिच्यात पण होतं हे तेव्हाच मला कळलं, कारण तोपर्यंत ती पण कंटाळा करायची. पण ज्या वेळेला आम्ही दोघींनी पेशंटली बसून त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्याला वेळ दिला, सो ते त्यावेळेला ते एक्सप्लोअर झालं. आणि मग तिथून नंतर मग सुरू झालं. मग कधी कॅनव्हास पेंट कर, किंवा कधी फॅब्रिक पेंट कर, साडी, दुपट्टे, मग हे सगळं हळूहळू शर्ट्स, टी शर्ट, हे सगळं हळूहळू सुरू होत गेलं. मग ह्याच्यात आवड पण निर्माण झाली. तर आता मी ते छंद म्हणूनच करते. मी असं त्याचं काही फार फोटोज टाकत नाही, किंवा माझ्या पुरतं मी करते, आणि दुर्वाला शिकवण्यापुरतं करते. पण आय लव्ह इट. मला तेवढं एक मेडिटेटिव्ह वाटतं, जसं डान्स करताना वाटतं.
आता त्याची पण एक मला खंत आहे की जसं तू म्हणालीस की हे या गोष्टीचं शिक्षण घेतलं नाहीस तर त्याची खंत आहे की मी नाट्यक्षेत्राचं किंवा ह्या गोष्टीचं आपल्या थिएटरचं याचं प्रशिक्षण घेतलं नाही, ते आलं आपोआप. तसं त्यावेळेला आई खूप मागे लागली होती डान्स शिकवण्यासाठी आणि आईबरोबर मी कथ्थक करायचे. मी आणि माझी बहीण राजस्थानी फोक डान्स पण करायचो. पण ते मी परीक्षा दिल्या नाही, मी फक्त आईकडनं शिकले. आणि आता त्याची खंत वाटते की आता त्याची आवड पण निर्माण झाली, कारण दुर्वा कथ्थक शिकते. आणि आता असं वाटतं की अरे तेव्हा शिकलो असतो छान तर आता त्याचा उपयोग झाला असता. हा जो नुसता छंद आहे तर तो आणखी जास्त कदाचित पुढे गेला असता. तर काही काही गोष्टी आपल्याला त्यानंतर रिअलाइज होतात आणि असं वाटतं की अरे ते राहून गेलं. तर त्या या 1-2 गोष्टी त्या राहून गेल्याच्या आहेत. पेंटिंगला वेळ दिला नाही किंवा गाण्याला वेळ दिला नाही. मला तेव्हा मी गायला जायचे, गाणं शिकायला जायचे आणि मग असं वाटायचं हे खूपच काय म्हणूया सारेगमप शिकवतायत, मग कंटाळा आला मग सोडून दिलं. तर हे आता लक्षात येतं की किती आपण चुकलो आणि आपण का नाही केलं. तर पण अर्थात एजला काही हे नाहीये, हे मी आयुष्यात कधीतरी शिकेन आणि मला ते शिकायचं आहे. सो वेळ मिळाला तर मी नक्कीच पुन्हा गाणं शिकेन किंवा पुन्हा डान्स शिकेन, पुन्हा पेंटिंग शिकेन. तर हे डेफिनेटली मी करेन. बरं, मेहनत तर आपण सगळेजण करतोच, पण त्याचबरोबर मेहनतीला नशिबाची, आपण जे लक फॅक्टर म्हणतो त्याची जोड असायला पाहिजे. ह्याच्यावर विश्वास आहे का तुझा? खूप. म्हणजे कदाचित लोकांचा नाही आहे, अनेक माझ्या आजूबाजूच्याच अनेक लोकांचं नाही आहे. अनेकांचं म्हणणं असं आहे की कर्म महत्त्वाचं आहे. ते आहेच. कर्म केल्याशिवाय कुठल्याच कर्माला नशिबाची जोड आहे किंवा नाही हे केल्याशिवाय कसं कळणार. त्याच्यामुळे कर्म महत्त्वाचं आहेच. पण कधी कधी असं होतं, आपण अनेक उदाहरणं अशी बघितलेली आहेत की जसं आता माझंच उदाहरण घे ना, की तू म्हणालीस की या क्षेत्रात यायचं ठरवलं होतंस का, तर मी कर्म करत होते वेगळ्या गोष्टीसाठी ना. मी वेगळं शिकत होते, माझ्या डोक्यात काहीतरी वेगळी माझ्या आयुष्याचं वेगळं ट्रॅक चालू होता की मला हे करायचंय, मला ते करायचंय. पण आता हे नशीबच म्हणूया की मी जे काही याच्यासाठी कर्म केले असतील, नाटकात काम केलं किंवा मी एकांकिका स्पर्धांमध्ये 100% काम केलं, मी राज्यनाट्य स्पर्धा जिंकले किंवा तेव्हा काही रौप्य पदकं मिळाली, मग हे सगळं हळूहळू जे त्याला आपण कर्मच म्हणूया, ते करत असताना जर ह्याला नशिबाची जोड नसती किंवा आपण म्हणूया की त्यावेळेला नशिबाने साथ दिली नसती तर मी आज मुंबईत पण नसते. बरोबर. सो हे डेफिनेटली आहे की 100% लोकांना नशिबावर विश्वास आहेच असं नाही, पण मी त्यातल्या लोकांपैकी आहे की माझा आहे विश्वास की आपण काम तर करतोच, कर्म करतोच आणि ते करायलाच पाहिजे. देगाहारी पलंगावरी कधीच होत नाही. पण जर त्याला जोड असेल तर मला असं वाटतं की ते काम लवकर सक्सेसफुल होतं किंवा ते काम 100% आपण म्हणतो तसं पूर्ण होतं. तर नशिबाची जोड कधीतरी लागते असं मला वाटतं. म्हणजे इतरांना त्याच्यावर आक्षेप असू शकतो, पण डेफिनेटली आय बिलीव्ह इन इट आणि मी त्या दृष्टीने काम पण करते, मी मॅनिफेस्ट करते, मी पॉझिटिव्ह थिंकिंगवर विश्वास ठेवते, मी अफर्मेशन्सवर विश्वास ठेवते. सो या गोष्टींवर कुठेतरी आपण म्हणूया दैवी शक्तींवर विश्वास आहे. कारण ज्या लोकांचं नाही आहे ते चूक आहे असं माझं म्हणणं नाही आहे, कारण त्या लोकांना कदाचित त्या मूर्त स्वरूपाची किंवा त्या गोष्टीची गरज पडत नाही. ते त्या गोष्टीला एक काय म्हणूया आपण एनर्जी म्हणून बघतात, त्या गोष्टीला एक वेगळं हे म्हणून बघतात. मला त्या गोष्टीला परमेश्वरी स्वरूप द्यावंसं वाटतं किंवा मला कुठल्या तरी देवाची मूर्ती त्याच्यात बसवावीशी वाटते, कारण मला तेवढी मी माझ्यात कुवत नसावी की मी फक्त एनर्जी म्हणून त्याची पूजा करू शकेन. कुठलं तरी मूर्त स्वरूप मला लागत असावं. सो ह्या सगळ्या मला असं वाटतं की त्या वैयक्तिक गोष्टी आहेत, पण डेफिनेटली मला नशिबावर विश्वास आहे. आपण बरेचदा असंही बघतो की कुणाला या क्षेत्रात यायचं असो नसो, पण कधीतरी अचानक आले या क्षेत्रामध्ये. नाही, माझं तर ठरलंच नव्हतं मी या क्षेत्रात कशी आले, किंवा माझं तर ठरलंच नव्हतं मी पायलटच झाले, माझं तर ठरलंच नव्हतं मी अचानक तिकडे फिरायलाच गेले. सो तुझं प्रारब्ध कुठेतरी घेऊन जात असतं तुला, आणि त्याच्या दृष्टीने जर कर्म घडत गेली तर त्याची साथ त्याला मिळते. नुसतंच नशीब आहे आणि तू घरात बसली आहेस आणि तुला सगळं मिळतं असं नाही होत. मला असं वाटतं त्याला कर्म
कर्माची जोड खूप गरजेची आहे. मग कदाचित आपल्या या ज्या 2 दिलके करीब मैत्रिणी आहेत ना, शैलजाताई मोरे आणि निलिमा अमित, तर या दोघींना तुझी ही बाजू माहीत असेल म्हणून त्या पद्धतीची काही गिफ्ट्स तुला पाठवली आहेत. हो, मी देते तुला. सो निलिमानी तुझ्यासाठी सोडा लाईट एंजल पाठवली आहे. हो, अच्छा, एंजल पाठवलंय. वा, किती भारी, थँक्यू सो मच. वा वा वा. सो तिचं असं म्हणणं आहे की वैचारिक आणि निर्णय क्षमता ह्याने वाढते. सो तू पर्समध्ये सुद्धा ठेवू शकतेस किंवा कामाच्या ठिकाणी तू जिथे रायटिंग डेस्क असेल किंवा स्टडी टेबल असेल तिथे ठेवू शकशील तू. वा. आणि हे एनर्जाइज करूनच दिले तिने. सो तू इमिजिएटली वापरू सुद्धा शकतेस. किती भारी. आता मला ऍक्च्युली माहित नव्हतं त्याच्यात काय आहे. मला असं वाटलं की ब्रेसलेट किंवा काहीतरी असेल, पण मी खूप दिवस जसे हे ऑफ द ट्रॅक मी सांगते तुला, पण खूप दिवस माझ्या असं डोक्यात होतं एंजल की एंजल म्हणजे काय आणि एंजल आपल्याला पाहिजे. आपल्या आयुष्यात कुठला एंजल आहे ते बघायला पाहिजे. सो हे किती म्हणजे आता म्हणलं ना आपण नशिबाचा भाग असतो कधी कधी, आणि मॅनिफेस्टेशन. सो हे कसं माझ्याकडे आलं असेल आणि हे तुझ्या हातात काय काय आहे मला. हे हकीक आहे आणि जे आपण काय म्हणतो त्याला नजर किंवा ह्याच्यासाठी घालतो, हे सनस्टोन आहे. दिस इज पायराईट आणि फिरोजा. पायराईट वर्क्स ऑन युअर सोलार प्लेक्सस, ज्याच्यासाठी नेम फेम याच्यासाठी हे काम करतं. आणि हे काम करतं म्हणजे अगेन हे क्रिस्टल्स किंवा हे जे आहे हे ते त्याच्यासाठी काम करतं की जसं सोलार प्लेक्स म्हटलं मी की तुमचं नेम फेमसाठी काम करतं, तर ह्याच्यासाठी मी काय कर्म करायला पाहिजे याची बुद्धी मला हे क्रिस्टल्स देतात. किंवा जे तू म्हणालीस की हे एंजल्स तुम्हाला ती बुद्धी देतात, पण काम करावंच लागतं, कर्म करावंच लागतं. आणि मग नशीब तुम्हाला असं साथ देतं, एक पॉझिटिव्ह तुम्हाला वे दाखवतं की हे इथून पुढे गेलात तर छान आहे. सो मला असं वाटतं की थँक्यू थँक्यू सो मच. वा. हे तुझ्या घरी गुरूंच्या पादुका सुद्धा येतात. हो, माझ्याकडे स्वामींच्या पादुका येतात अक्कलकोटच्या, आणि श्रावणामध्ये दोन्ही ठिकाणच्या येतात. म्हणजे त्यांचे बाळप्पा चोळप्पा जे दोन्ही मठ आहेत त्या दोन्ही ठिकाणच्या पादुका आपल्याकडे श्रावणात येतात. आता 5 ऑगस्टला येणारच आहेत. सो माझा खूप विश्वास आहे आणि ते सतत आहेत सोबत. जसं मी म्हटलं की मला कायम कोणीतरी लागतं, एक स्वरूप लागतं. असं मी माझं काय म्हणूया सोयीस्कररित्या मी मांडते माझं म्हणणं. तर मला ते स्वरूप म्हणजे स्वामी आहेत. आणि इथे आल्यानंतर काय किंवा हळूहळू जे अनुभव येत गेले तर सतत असं वाटतं की ते पाठीशी आहेत. मी चुकत असेल तर त्याची शिक्षाही मिळते, मी काही चांगलं केलं तर त्याचं व्हॅलिडेशन पण त्यांच्याकडनं मिळतं कुठल्या ना कुठल्या रूपात किंवा अशा रूपात. म्हणजे हे या सगळ्या छान गोष्टी माझ्यापर्यंत येणं किंवा माझे मॅनिफेस्टेशन्स कम्प्लीट होणं किंवा आपलं करिअर आत्तापर्यंत जसं तू म्हणालीस की तुला मुंबईत आल्यानंतर काय त्रास झाला किंवा काय स्ट्रगल होतं, तर हे स्ट्रगल आयुष्यात आहेच किंवा हा त्रास सगळ्यांच्याच आयुष्यात आहे. पण मला असं वाटतं की सुदैवाने ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा प्रभाव माझ्या आयुष्यात कमी झाला, त्या त्रासाचा प्रभाव कमी झालाय किंवा तो त्रास सहन करण्याची सहनशक्ती माझ्यात जास्त आली आहे. त्यात फ्रस्ट्रेट न होणं किंवा त्यातनं खचून न जाणं, ह्यात कणखर होणं आणि काय म्हणूया आपण पॉझिटिव्ह राहणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या डिवाईन शक्तीमुळे, या एनर्जीमुळे मला येतात. मग तुम्ही त्याला एनर्जी म्हणा, तुम्ही त्याला डिवाईन शक्ती म्हणा, तुम्ही त्याला युनिव्हर्स म्हणा, मी त्याला स्वामींचं नाव देते किंवा मी त्याला एखाद्या देवाचं नाव देते किंवा तुझ्यासाठी आणखी तुझे कुठले गुरु असतील. सो हे त्याचं दिलेलं नाव आहे व्यक्तिगत, पण देर इज समथिंग डिवाईन एनर्जी तुमच्या आजूबाजूला, ज्याला आपण ऑरा म्हणतो, आणि तो तुमच्यासाठी काम करत असतोच असं मला वाटतं. आणि ते आहेत, काम करत आहेत माझ्यासाठी. सो शैलजाताई मोरेंनी तुझ्यासाठी काहीतरी एक गिफ्ट पाठवलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपण प्रपंचात राहून सुद्धा अध्यात्म करू शकतो. अगदीच. हां,
म्हणजे असं नाहीये की म्हणजे झापडं लावून आपण अध्यात्म किंवा स्पिरिच्युअलिटी आपण ज्याला म्हणतो ते केलंच पाहिजे असं काही नाही. मी या विषयावर मध्ये एका माझ्या मैत्रिणीच्या पॉडकास्टमध्ये बोलले पण आहे की गृहिणींनी अध्यात्म करू नये किंवा अध्यात्म कसं करावं. तर मला असं वाटतं की हा काय म्हणूया खूप अवडंबर करण्याचा किंवा काहीतरी मुळात करण्याचा विषयच नाही. स्पिरिच्युअलिटी अध्यात्म हा तुम्ही अनुभवण्याचा विषय आहे. मग तो कशातही असू शकेल. मी त्याही याच्यामध्ये बोलले की आज आपण हे जे दोघी बोलतो आहे आपण हे कुणासाठी तरी चांगलं बोलतोय किंवा कुणासाठी तरी आपण विचार करतोय किंवा फ्रँकली आज तू इथे बोलवून इथे या खुर्चीवर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मनातलं ऐकतेस. माझ्याबरोबर तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मी बघितलंय, माझ्याबरोबर तुला हसताना मी बघितलंय. तर हे त्या वेळेचं अध्यात्म आहे. कारण त्यावेळेला तू तुझं सत्कर्म करत असतेस. उद्या तू देवघरात 100 देव पूजलेस आणि इतरांची वाईट वागलीस किंवा मी तसं केलं बरोबर तर ते त्याला अध्यात्म नाही म्हणू शकत आपण. त्याच्यामुळे खरं अध्यात्म हे आहे की तुम्ही इतरांशी कसं वागताय किंवा तुम्ही तुमच्या समाजाला बांधील आहात, तुम्ही काय देणं लागता लोकांना स्वतःला. सो ते माझ्यासाठी अध्यात्म आहे. तर गृहिणी असताना तू चिडून स्वयंपाक केलात तर नाही तू आयुष्यात आध्यात्मिक होऊ शकत. बरोबर. मग तू साधं वरण भात हसत मुखाने प्रेमाने करून जर वाढत असशील तर ते माझ्यासाठी मेडिटेशन आहे, ते अध्यात्मच आहे. सो मला असं वाटतं की देवाला सुद्धा पंचपक्वान्नाचा नैवेद्य नको आहे. त्याला पण साधं दूध भात दूध पोहे, माझी आत्या तर बरेचदा दूध पोहे दाखवायची. तर त्याला चालतं, प्रेमाने दिलेलं त्याला सगळं चालतं. त्याच्यामुळे अगेन तोच भाव आहे की तू मनापासून काय करतेस, तू सकारात्मक दृष्टी ठेवून काय करतेस, ते माझ्यासाठी अध्यात्म आहे. आणि गृहिणी तर पावली अध्यात्म बाळगू शकतात अंगी. कारण त्यांना स्वतःचं मानसिक स्वास्थ्य ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि ते ठेवण्यासाठी फक्त आणि फक्त चांगलं करा असं मी म्हणणार नाही. आपण ह्युमन बिईंग्ज आहोत. आपण कधीतरी कोणाविषयी तरी वाईट बोलतो, गॉसिप करतो, आपण कधीतरी कोणाला तरी शिव्या देतो किंवा काय येतात मनात विचार, जेलसी येते. पण ते कुठेतरी डिलीट करण्याची पण क्षमता आपल्यात आली पाहिजे. मग त्याला सत्कर्माची जोड पण लागली पाहिजे, मग त्याला चांगलं करण्याची जोड पण लागली पाहिजे. मग ते काही असो, मग अगदी ते समोरच्या कुत्र्याशी चांगलं वागणं असो किंवा आपल्या घरातल्या लोकांशी चांगलं वागणं असो किंवा मित्रमैत्रिणींशी चांगलं वागणं असो, स्वतःला चांगलं ठेवणं असो, घर चांगलं, व्हॉट एव्हर. ते चांगलं काय आहे हे तुझी डेफिनेशन वेगळी असू शकते. मग तू लाखभर रुपये कोणाला देणं असो की काही, मला असं वाटतं की हे माझ्यासाठी अध्यात्म आहे. त्याच्यामुळे असं काही नाहीये की वानप्रस्थाश्रमालाच लागलं पाहिजे. स्पिरिच्युअलिटी ही तुम्ही अनुभवण्याची गोष्ट आहे आणि ती तुमच्यात सामावून घेण्याची गोष्ट आहे आणि ती फार सोपी आहे. त्याचं काही अवडंबर करायची गरज नाहीये. ओम दत्त गुरुगाथा, दीपक दादा नरवणे यांनी हे पुस्तक लिहिलंय. वा, थँक्यू सो. आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. माझ्याकडे पण माझे बाबा दत्ताचं फार करायचे आणि आमच्याकडे दत्त सप्ताह असायचा मोठा. बर. हो, अगदी म्हणजे घरी 100 माणसं जेवायला असायची नागपूरला आणि तो दत्त सप्ताह मोठ्या प्रमाणात असायचा. आता ते करता येत नाही मला इथे आणि पण तरी जमेल तेवढं त्या हिशोबाने मी करत असते. पण या अशा गोष्टी आल्यात की आठवण होते की अरे ते बाबा पण करायचे आणि स्टील ही इज देअर आणि त्यांचा आशीर्वाद आहे, गुरूंचा आशीर्वाद आहे. सो थँक्यू सो मच. तू छान गाते सुद्धा असं मी ऐकलंय. छान गाते नाही, मी गुणगुणते. बरं, तू छान गुणगुणतेस. आणि अभिजित मला अजिबात गुणगुणू देत नाही. माझं खच्चीकरण होतं घरात. मस्त मस्त. मला ना प्रॉब्लेम काय, मला चाल लक्षात राहत नाही. मी जेन्युइनली सांगते. मला गायला आवडतं, मला खूप मजा येते गायला. आणि मला अभिजित असं मग चिडवतो की मस्त चाल आहे ही पण ओरिजिनल गा. तर मग मला अशी गडबडते आणि माझं असं घरात खच्चीकरण होतं की नाही गायचं आपण. म्हणून मी नाही गात. नाही ऐक ना, मी नाही खच्चीकरण करणार. इनफॅक्ट मी तुला आणखीन एक गिफ्ट देईन. बापरे, आत्ताच आपण असं स्पिरिच्युअल वगैरे बोललो का. गाता नाही येणार मला, मी एक कविता गुणगुणू शकते. एक संदीप खरेंची कविता आहे, ती मला खूप आवडते. तर ती मी गुणगुणते. चाल कदाचित चुकेल तर मी हे आत्ताच असं डिस्क्लेमर मध्ये टाकते की ही चाल नाही, पण ही पण चाल चांगलीच आहे असं मानून घ्या. ती म्हणते, राधे रंग तुझा गोरा, सांग कशान रापला, मी
मिठीतून सावळ्याच्या, मिठीतून सावळ्याच्या रंग सावळा लागला. राधे रंग तुझा गोरा, सांग कशान रापला. राधे दृष्टीतून काग घन सावळा भिजला. इथे तुझ्या डोळा पाणी, इथे तुझ्या डोळा पाणी, तिथे मुरारी भिजला. राधे रंग तुझा गोरा, सांग कशान रापला. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू. वा वा, खच्चीकरण न होता माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मस्त गप्पा झाल्या, गोड गोड गप्पा झाल्या हो. आपल्या, आणि गप्पांचा शेवट सुद्धा गोड व्हावा वा. म्हणून सहज हवन एंटरप्राइज हा ब्रँड आहे. ओके. आणि ऑर्गॅनिक गुळ आहेत त्याच्यामध्ये, वा. आणि असा एक खरवस तुला मी देणार आहे. मला प्रचंड खरवस आवडतं. हो. अद्वैत बापट यांचा हा ब्रँड. वा, क्या बात आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. मला भयंकर खरवस आवडतो आणि हा कार्यक्रमाच्या सुरुवातीला मिळाला नाही, बरं झालं, नाही तर तो एव्हाना संपला असता. पण थँक्यू सो मच. येस. बरं, आपण जिथे बसलोय तो आहे द प्रधा स्टुडिओ. शिल्पा आपटे आणि मेधा गलगले बहिणी आहेत, सख्या बहिणी आहेत, आणि त्यांचा हा स्टुडिओ आहे. आणि दिल के करीब कॉर्नर आपल्यासाठी त्यांनी बनवून दिला. आणि मला हा मागच्याही वेळेला आवडला होता. आपण इथेच गप्पा मारल्या होत्या आणि मी तेव्हाही म्हणलं होतं की खूप होमली फील आहे. आणि असं वाटतच नाही की आपण कुठल्या तरी काय म्हणू आपण इंटरव्ह्यूला किंवा पॉडकास्टला आलोय. इथे बसून छान आपल्या मैत्रिणीशी घरात गप्पा मारल्यासारखं वाटतं. तो छान वाईब आहे. आता शिल्पा आणि मेधा ना, इथे तुला जे सगळे दिसत आहेत ना आर्टिफॅक्ट्स, त्याचं वर्कशॉप सुद्धा घेतात इथेच. वा, नक्की अटेंड करा. मी पण करेन. हां, डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर दिलाय, प्लीज कॉल करा त्यांना. सो थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. नाही 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 नाही, थांब थांब थांब, आल्याबद्दल वगैरे नाही, अजून संपायचंय. एकतर 2 मैत्रिणी भेटल्यात आज, आपण खूप छान छान गप्पा मारल्या, स्पिरिच्युअल आणि स्वयंपाक गॉसिप न करता. छान गप्पा झाल्या. पण तू नेहमी विचारतेस की छान दिसते, साडी कुठली आहे, काय छान. आज नाही विचारलेस, आज त्याच्याबद्दल बोललीच नाहीयेस तू. पण मी आधी सांगितलं व्हॅलिडेशनची गरज नसते वगैरे, पण ती असते आणि हिच्याकडनं तर पाहिजेच ना व्हॅलिडेशन. नाही नाही नाही, तू खरंच तू ॲज युजल खूप छान दिसतेस. आणि मी तुला नेहमी सांगते बघ, तुझं ड्रेसिंग सेन्स मला खूप आवडतं. काहीतरी ऑफबीट हटके असतं. बघा, ऐकायला बरं वाटतं. बोला बोला. आणि साडी, मला साड्याच आवडतात आणि ही विशेष आवडली. ही मलाही विशेष आवडली आणि आज खास तुझ्या पॉडकास्टसाठी नेसून आली आहे. कारण ही आपली लाडकी मैत्रीण, आपली म्हणते मी कारण तूही ओळखतेस, ऋतुजा बागवे, तिने मला ही गिफ्ट केली आहे. सो ऋतूसाठी खास ही साडी मी आज तुझ्या पॉडकास्टला नेसून आलेली आहे. आणि आय लव्ह दिस लिनन आणि कॉटन. आणि नेहमीप्रमाणे तुझी काही एक मोतिया रंगात सुंदर दिसते, तर तूही सांग, कारण साड्यांचा विषय झालाच पाहिजे. साजिरी साडीज, दीपाताई चेवलकरांचा ब्रँड आहे, इथलाच आहे, पार्ल्यातला आहे. वा, भारी. येस, आम्ही दोघी भारी दिसतोय आज. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. खूप मज्जा आली आणि खूप बरं वाटलं मला. थँक्यू असं म्हणायला पाहिजे, कारण ह्या निमित्ताने तू इतक्या सगळ्या लोकांना बोलवतेस, त्यांच्या मनातलं ऐकतेस, ज्याला दिल की बात आपण म्हणतो. आणि ते फक्त तुझ्यापर्यंत नाही तर इतर सगळ्या मैत्रिणींपर्यंत, इतर सगळ्या प्रेक्षकांपर्यंत हे विचार पोहोचतात. त्यासाठी खरं तर तुझे थँक्स. आणि तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार की आम्हाला ही संधी मिळतेय. तुम्ही इतकं हिच्या कार्यक्रमाला प्रेम दिलेत, तसंच देत राहा. त्यानिमित्ताने वेगवेगळे लोक इथे येत राहतील आणि वेगवेगळे विचार तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सो दिल के करीब बघत राहा आणि असे छान छान विचार आम्हाला इथे मांडण्याची संधी द्या. आणि पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तुझे आणि तुझ्या सगळ्या टीमचे. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज बघत राहा दिल के करीब.